नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन म्हणजेच अपूर्णांकावरील क्रिया पाहणार आहोत. अपूर्णांकावरील क्रिया म्हणजे या ठिकाणी डिव्हिजन कशा प्रकारे म्हणजेच भागाकार कशा प्रकारे करायचं या ठिकाणी शिकणार आहोत. यापूर्वी आपण ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि रेसिप्रोकल या 4 क्रिया आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आता डिव्हिजन करण्यासाठी खूप सोपा कन्सेप्ट आहे पहा. फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये कन्सेप्ट काय आहे? छेद समान असेल तर कसं करायचं, छेद वेगळा असेल तर कसं करायचं, किंवा गुणाकारामध्ये डायरेक्ट अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. रेसिप्रोकल म्हणजे काय? छेदातली व्हॅल्यू अंशात लिहिणे, अंशातली व्हॅल्यू छेदात लिहिणे. अशा प्रकारे आपण मागील व्हिडिओमध्ये त्या सर्व कन्सेप्ट पाहिलेला आहे. आज आपण डिव्हिजनचे काही एक्झाम्पल पाहूयात. म्हणजे ज्या ठिकाणी भागाकार आज आपण शिकणार आहोत. काही एक्झाम्पल या ठिकाणी पाहूयात. फर्स्ट एक्झाम्पल 3/4 इंटू 5/2. सॉरी, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? भागाकार करायचा आहे. तर सिंपली भागाकार करते वेळेस या ठिकाणी स्टेप 2 लक्षात ठेवायचा. पहिल्या स्टेप मध्ये फर्स्ट फ्रॅक्शन ऍज इट इज लिहायचा. पहिला अपूर्णांक जशाच तसा लिहायचा. पहिला अपूर्णांक जो आहे तो जशाच तसा लिहायचा. 3/4. आता आपल्याला भागाकार करायचा आहे, त्यासाठी प्रोसेस आहे. या भागाकाराच्या साईनला गुणाकारामध्ये बदल करायचा. ज्या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह आहे त्या ठिकाणी गुणाकाराचं साईन घ्यायचं आणि ते साईन घेतल्यानंतर दुसरा फ्रॅक्शन आहे, अपूर्णांक आहे, त्याचा रेसिप्रोकल करायचा. म्हणजे गुणाकार व्यस्त करायचा. आता गुणाकार व्यस्त कसा करायचा या संख्येचा? 5/2चा. तर छेदातली व्हॅल्यू अंशात लिहायची, म्हणजे 2 जाणार आहे अंशात आणि 5 ला छेदात लिहायचं. काय केला बदल आपण? पहिली संख्या जशाला तशी दुसऱ्या संख्येचा रेसिप्रोकल केलाय. पण या ठिकाणी भागाकाराच्या जागी गुणाकार साईन घ्यायचं. हे भागाकार करण्याच्या पद्धतीची मेथड आहे, कन्सेप्ट आहे. मग आता या ठिकाणी असं लिहिल्यानंतर आपल्याला माहिती आहे पुढे काय करायचं? तर अंशाच्या गुणाकार. 3 दोन्ही 6. 3 दोन्ही किती होतं? 6 होतं. आणि 4 पंचे 20. हे आन्सर असणार आहे का आपलं? ऑफकोर्स हे आन्सर आहे. पण याचं जर सोपं रूप होत असेल, सिम्पलेस्ट फॉर्म किंवा लोएस्ट फॉर्म किंवा रेड्यूस फॉर्म होत असेल तर करायचं. म्हणजे दोन्ही संख्येला समान संख्येनं भाग जात असेल तर द्यायचा. तर याला 2 भाग जातो. 6 दाई 20. तर फायनल आन्सर आपला असणार आहे 310 असणार आहे. चला आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहूयात. 7/5 भागिले 3/4. लक्ष द्या, खूप सोपा कन्सेप्ट आहे. पुन्हा एकदा सांगतो मी. पहिली संख्या जशाला तशी लिहायची. पहिली संख्या ऍज इट इज घ्यायची. पहिली संख्या घेतली आपण ऍज इट इज. नंतर भागाकाराच्या जागी गुणाकार साईन घ्यायचं दुसऱ्या स्टेपला. आणि तिसऱ्या स्टेपला जो दुसरा नंबर आहे त्याचा गुणाकार व्यस्त करायचा आहे. गुणाकार व्यस्त म्हणजेच रेसिप्रोकल करायचा आहे. रेसिप्रोकल करत असताना छेदातली व्हॅल्यू अंशात लिहायची, अंशातली व्हॅल्यू छेदात लिहायची. मग ही व्हॅल्यू वरती जाणार आणि ही व्हॅल्यू छेदात येणार आणि डायरेक्ट गुणाकार करा. 7×4 28 आणि 5×3 15. अशा प्रकारे या संख्येचा आपण काय करू शकतो? भागाकार करू शकतो. काही शॉर्टकट ट्रिक पण या ठिकाणी सांगता येते. सिंपली जर ही मिडलची स्टेप वाचवायची असेल, ही मधली स्टेप जर तुम्हाला वाचवायची असेल तर या ठिकाणी शॉर्टकट मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा काय घेतो या ठिकाणी? 3/5 भागिले 2/7. तर सिंपली या ठिकाणी काय करायचं लक्ष द्या. आन्सर आणण्यासाठी सिंपली राईट करतो तसं इथं लिहा. 7×3 = 21 आणि 5×2 = 10 झालं. असं करायचं डायरेक्ट जर आन्सर करायचं असेल. सोपं रूप जात असेल तर सोपं रूप द्यायचं. सोपं रूप जात नसेल तर काय केलं पहा. पुन्हा एकदा या ठिकाणी स्टेप समजून घ्या. काय करायचं? या दोन्हीचा गुणाकार करायचा. पहा पुन्हा एकदा लक्ष द्या. या दोन्हीचा गुणाकार या ठिकाणी लिहिणार. 3×7 = 21. 5×2 = 10. हे जसं आलं तसं. ह्या प्रकारे सुद्धा आपण करू शकतो. या स्टेप स्किप करून चालेल. नेक्स्ट आता आणखीन एक थोडंसं फिरून गणित देतो मी तुम्हाला. या ठिकाणी दिलं 5 भागिले
3/4. आता कसं करायचं बाळांनो, काहीच घाबरायचं नाही. याचा छेद काय नाही म्हणजे 1 घ्यायचा. छेद काय नाही म्हणजे काय घ्यायचा, या 5चा छेद काय नाही म्हणजे 1 घ्यायचा. 5चा छेद काय नाही म्हणजे काय घ्यायचा, 1 घ्यायचा. 5चा छेद काय नाही म्हणजे 1 घ्यायचा. पुन्हा तोच कन्सेप्ट आपण वापरू शकतो या ट्रेकनं. कसं करू शकतो, या दोन्हीचा गुणाकार अंशात वर लिहायचा. 5 चौक 20, 3 एक 3 झालं हे आन्सर. किंवा आणखीन 5वं एक्झाम्पल पाहूयात. 5वं एक्झाम्पल पाहूयात. 5वं एक्झाम्पल पाहूयात त्या ठिकाणी. 5वं एक्झाम्पल पाहूयात त्या ठिकाणी. 5वं 7/4 भागिले, या ठिकाणी घेऊयात आपण दुसरा नंबर कोणता तरी, या ठिकाणी 6 घेऊयात, काय हरकत नाही. याचा छेद काय नाही म्हणजे 1 असतो, आपल्या सर्वांना माहित आहे. या पद्धतीने करू शकतात. किंवा मी सांगितलेली शॉर्टकट ट्रिक 7 एक 7 आणि या दोन्हीचा गुणाकार या ठिकाणी लिहायचा. 6 चौक 24. लक्षात घ्या, या ठिकाणी ट्रिक न सांगितलं, या ठिकाणी स्टेप बाय स्टेप सांगितलं. जर आपणास व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.